नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण संविधानाची कलम 1 ते कलम 395 या दरम्यानची परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची अशी कलमं पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा. घटनेच्या भाग 1 मध्ये कलम 1 ते 4 दरम्यान संघराज्य व त्याचं राज्यक्षेत्र याचा समावेश होतो. कलम 1 मध्ये संघराज्याचं नाव व राज्यक्षेत्र, कलम 2 मध्ये नवीन राज्य दाखल करून घेणं किंवा स्थापना करणं, कलम 3 मध्ये नवीन राज्यांची निर्मिती याचा समावेश होतो. कलम 4 मध्ये काय सांगितलेलं आहे की कलम 1, 2 आणि 3 मध्ये या 3 कलमांमध्ये जी दुरुस्ती केली जाणार ती 368 अंतर्गत घटना दुरुस्ती समजली जाणार नाही, तर 368 बाहेरची जी आहे ही घटना दुरुस्ती समजली जाणार आहे, असं कलम 4 मध्ये नोंद करण्यात आलेलं आहे. भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 दरम्यान नागरिकत्वासंबंधित जे आहे तरतुदी देण्यात आलेल्या आहेत घटनेमध्ये. त्याच्यामध्ये कलम 5 मध्ये संविधानाच्या प्रारंभीचं नागरिकत्व, कलम 6 मध्ये पाकिस्तानातून भारतामध्ये स्थलांतर झालेल्या व्यक्तींचं नागरिकत्व, कलम 7 मध्ये भारतातून पाकिस्तानात स्थलांतर झालेल्या व्यक्तींचं नागरिकत्व आणि कलम 8 मध्ये मूळचे भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तींचं नागरिकत्व देण्यात आलेलं आहे. कलम 9 मध्ये स्वेच्छेने परकीय देशाचे नागरिकत्व ज्यांनी स्वीकारलेले आहे अशा व्यक्ती भारताची नागरिक असणार नाही, यासंबंधी कलम 9 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 10 मध्ये भारताची नागरिक असलेली व्यक्ती संसद जो कायदा करेल त्याच्या अधीन राहून नागरिक म्हणून कायम राहील. कलम 11 मध्ये संसदेला नागरिकत्वासंबंधित कायदे करण्याचे सर्व अधिकार देण्यात आलेले आहेत. घटनेच्या भाग 3 कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकार म्हणजेच मूलभूत हक्कांचा समावेश होतो. सो त्यामध्ये समानतेचा हक्क येतोय कलम 14 ते 18 मध्ये. कलम 14 नुसार कायद्यापुढे समानता, कलम 15 नुसार धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्म इत्यादीवरून भेदभावास मनाई करण्यात आलेली आहे. कलम 16 मध्ये सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये सगळ्यांना समान संधी देण्यात येईल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 17 मध्ये अस्पृश्यता पाळण्यास मनाई आणि कलम 18 मध्ये किताबे नष्ट करणे ह्या समानतेच्या हक्कांचा समावेश 14 ते 18 मध्ये करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क, आता स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क येतोय कलम 19 ते 22 मध्ये. सो कलम 19 नुसार आपल्याला काही अधिकार देण्यात आलेले आहेत स्वातंत्र्याचे. ते कोणकोणते आहेत तर कलम 19 अ मध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला देण्यात आलेलं आहे. कलम 19 बी मध्ये शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा आपल्याला अधिकार देण्यात आलेला आहे. कलम 19 सी मध्ये संघटना व संस्था स्थापन करणे, 19 डी मध्ये भारताच्या राज्यक्षेत्रात कोठेही मुक्तपणे संचार करणे, कलम 19 ई मध्ये भारताच्या राज्यक्षेत्रात मुक्तपणे वास्तव आणि निवास करणं आणि कलम एफ मध्ये 19 एफ मध्ये कोणत्याही व्यवसाय, पेशा, व्यापार, धंद्या करण्यासंबंधीचं स्वातंत्र्य आपल्याला कलम 19 एफ नुसार देण्यात आलेलं आहे. आता स्वातंत्र्याचा हक्क कलम 20 मध्ये काय सांगितलेलं आहे की अपराधाबद्दलच्या दोषसिद्धीचं स्वातंत्र्य, कलम 21 मध्ये जीविताचं आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण, कलम 21 ए मध्ये शिक्षणाचा हक्क, कलम 22 मध्ये अटक आणि स्थानबद्धतेविरुद्ध संरक्षण हे प्रदान करण्यात आलेले आहे स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये. शोषणाविरुद्धच्या मूलभूत हक्काचा समावेश होतोय कलम 23 व 24 नुसार. कलम 23 मध्ये मानवी व्यापार व वेठबिगारी यांना मनाई करण्यात आलेली आहे. कलम 24 मध्ये बालकांना कारखान्यात व इतर ठिकाणी काम करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. धर्म स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काचा समावेश होतो कलम 25 ते 28 मध्ये. कलम 25 नुसार विवेक बुद्धीने वागण्याचे आणि धर्माचं मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार करण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. कलम 26 मध्ये धार्मिक व्यवहाराच्या व्यवस्थापनाचं स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. कलम 27 मध्ये कोणत्याही धर्माला चालना देण्यासाठी सक्तीनं कर देण्यापासून मुक्ती करण्यात आलेली आहे. आणि कलम 28 मध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा उपासना सक्तीने करण्यापासून मुक्ती देण्यात आलेली आहे. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्काचा समावेश होतोय कलम 29 व 30 मध्ये. कलम 29 नुसार अल्पसंख्याकांच्या हिताचं संरक्षण, कलम 30 नुसार अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्थांची स्थापना आणि प्रशासन करण्याचा अधिकार कलम 30 मध्ये देण्यात आलेला आहे. कलम 32 मध्ये घटनात्मक उपाययोजनेचा हक्क प्रदान करण्यात आलेला आहे. घटनेच्या भाग 4 मध्ये कलम 36 ते 51 दरम्यान मार्गदर्शक तत्वे आपल्याला देण्यात आलेली आहेत. कलम 36 मध्ये राज्यसंस्थेची व्याख्या सांगण्यात आलेली आहे. कलम 37 मध्ये भाग 4 मधील मार्गदर्शक तत्वे लागू करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.
कलम 38 मध्ये राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे ही तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 39 मध्ये राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विशिष्ट तत्व सांगण्यात आलेली आहेत. ही विशिष्ट तत्व कोणकोणती आहेत तर कलम 39A मध्ये स्त्री व पुरुष नागरिकांना उपजीविकेचे पुरेसे साधन मिळवण्याचा हक्क हा सारखाच असावा अशी तरतूद 39A मध्ये करण्यात आलेली आहे. कलम 39B मध्ये समाजाच्या भौतिक साधन संपत्तीची मालकी व नियंत्रण यांची विभागणी सामूहिक हिताला सर्वाधिक उपकारक होईल अशा रीतीने व्हावी अशी तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 39C मध्ये आर्थिक व्यवस्थेच्या राबणुकीमुळे सामूहिक हितास बाधक होईल अशा प्रकारे संपत्ती व उत्पादन साधन यांचं केंद्रीकरण होऊ नये अशी अट टाकण्यात आलेली आहे. कलम 39D मध्ये पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन मिळावं अशी तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 39E मध्ये स्त्री व पुरुष कामगारांचं आरोग्य व ताकद आणि बालकांचं कोवळं वय यांचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये. तसंच नागरिकांना आर्थिक गरजेपोटी त्यांचं वय ताकद यास न पेलावणाऱ्या व्यवसायात शिरणं भाग पाडू नये अशी अट टाकण्यात आलेली आहे. कलम 39F मध्ये बालकांना नियामक पद्धतीने आणि मुक्त व प्रतिष्ठापूर्वक वातावरणात आपला विकास करण्याची संधी व सुविधा दिल्या जाव्यात आणि बालके व युवक यांना शोषणापासून आणि नैतिक भौतिक उपेक्षेपासून संरक्षण दिले जावे अशी तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीचं संघटन, कलम 41 मध्ये कामाचा शिक्षणाचा विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा अधिकार सांगण्यात आलेला आहे, ज्यामध्ये बेकारी, वांध्यत्व, आजार, विकलांगता स्थितीत सार्वजनिक सहाय्यतेचा हक्क कलम 41 नुसार जो आहे आपल्याला मिळालेला आहे. कलम 42 मध्ये कामाची न्याय व मानवीय स्थिती व प्रसूती सहाय्य तरतूद करेल अशी अट टाकण्यात आलेली आहे. कलम 43 मध्ये कामगारांना निर्वाह वेतन विशेषतः ग्रामीण भागात वैयक्तिक सहकारी तत्वावर कुटीर उद्योगांचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 43A मध्ये उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग आणि कलम 43B मध्ये सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन देण्यासंबंधीची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 44 मध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी संहिताची जी आहे ही तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 45 मध्ये 6 वर्षाखालील बालकांचं संगोपन व शिक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 46 मध्ये SC ST आणि दुर्बल घटक यांचं शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन जपण्यासंबंधीची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 47 मध्ये पोषणमान व राहणीमान उंचावणं, सार्वजनिक आरोग्य सुधारणं हे राज्याचं कर्तव्य असणार आहे आणि सोबतच मादक पेय व आरोग्यास अपायकारक अंमली द्रव्य पदार्थ यांना जे आहे बंदी घालण्यात आलेली आहे. कलम 48 मध्ये कृषी व पशुसंवर्धन यांचं संघटन म्हणजेच गायी व गुरे यांच्या कत्तलीस मनाई करण्यात आलेली आहे. कलम 48A मध्ये पर्यावरणाचं संरक्षण व संवर्धन तसेच वने व वन्यजीवांचं संरक्षण करणं याबाबत कलम 48A मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 49 मध्ये राष्ट्रीय महत्त्वाची स्मारक, स्थान, वास्तू यांचं संरक्षण करणं, कलम 50 मध्ये न्याय व्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणं आणि कलम 51 मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचं संवर्धन करणं याबाबत तरतुदी करण्यात आलेली आहेत. भाग 4A कलम 51A मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. कलम 52 मध्ये भारताचा एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 53A मध्ये भारताच्या संघराज्याचा कार्यकारी अधिकार हा राष्ट्रपतींकडे असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 53(2) मध्ये राष्ट्रपती संघराज्याच्या संरक्षण दलाचे सरसेनापती असतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 54 मध्ये राष्ट्रपतींच्या निवडणुकी संबंधित तरतूद करण्यात आलेली आहे. राष्ट्रपतीच्या निवडीची पद्धत कलम 55 मध्ये, राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ कलम 56 मध्ये, राष्ट्रपती परत निवडून येण्यास पात्र असतील कलम 57 मध्ये आणि कलम 58 मध्ये राष्ट्रपती बनण्याच्या पात्रता सांगण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रपती पदाच्या शर्ती कलम 59 मध्ये, राष्ट्रपतीचा शपथविधी कलम 60 मध्ये, राष्ट्रपतींची महाभियोग प्रक्रिया कलम 61 मध्ये आणि राष्ट्रपती पद रिक्त होणं कलम 62 मध्ये याची तरतूद करण्यात आलेली आहे. उपराष्ट्रपती पदाची तरतूद कलम 63 ते 71 मध्ये करण्यात आलेली आहे.
कलम 63 नुसार उपराष्ट्रपदाची तरतूद. कलम 64 नुसार उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील, म्हणजे सभापती असतील. कलम 66(1) मध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूक. कलम 66(2) मध्ये उपराष्ट्रपती कोणत्याही सभागृहाचा किंवा विधिमंडळाचा सदस्य असणार नाही अशी तरतूद. उपराष्ट्रपती पदाची पात्रता. कलम 66(3) मध्ये उपराष्ट्रपती पदाचा पदावधी. कलम 67 मध्ये. कलम 68 मध्ये उपराष्ट्रपती पद रिक्त होणे. कलम 69 मध्ये उपराष्ट्रपती पदाची शपथ आणि कलम 71 मध्ये उपराष्ट्रपती निवडणूक विवाद सांगण्यात आलेला आहे. कलम 72 मध्ये राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार. कलम 74(1) मध्ये राष्ट्रपतींना मदत आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधान व मंत्रिमंडळ याची तरतूद. कलम 74(2) मध्ये मंत्र्यांनी राष्ट्रपतीला दिलेल्या सल्ल्याची चौकशी कोणत्याही न्यायालयात करता येणार नाही अशी अट. कलम 75 मध्ये राष्ट्रपती पंतप्रधानांची नेमणूक करतील व त्यांच्या सल्ल्यानेच इतर मंत्र्यांची नेमणूक करतील अशी तरतूद. कलम 75(2) मध्ये राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री आपली पद धारण करतील. कलम 75(3) मध्ये मंत्रिमंडळ लोकसभेस सामूहिकरित्या जबाबदार असणार. कलम 75(4) मध्ये पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांना राष्ट्रपती शपथ देतील. कलम 75(6) मध्ये मंत्र्यांचा पगार व भत्ते वेळोवेळी संसद ठरवेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. भारताच्या महान्यायवाद्याची तरतूद आहे कलम 76 मध्ये. भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतींच्या नावे चालेल अशी तरतूद कलम 77 मध्ये करण्यात आलेली आहे. कलम 78 मध्ये राष्ट्रपतींनी वेळोवेळी मागितलेली माहिती पुरवणं हे पंतप्रधान यांचं कर्तव्य असणार आहे. घटनेमध्ये संसदेची रचना भाग 5 कलम 79 to 122 या दरम्यान देण्यात आलेली आहे. कलम 79 नुसार संसदेची निर्मिती याची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 80 मध्ये राज्यसभेची रचना. कलम 81 मध्ये लोकसभेची रचना. कलम 82 मध्ये प्रत्येक जनगणनेनंतर लोकसभेची पुनर्रचना करणे अशी तरतूद करण्यात आलेली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचा कालावधी म्हणजेच काय ते लोकसभा आणि राज्यसभेचा कालावधी कलम 83 मध्ये देण्यात आलेला आहे. कलम 84 मध्ये संसद सदस्यांची पात्रता सांगण्यात आलेली आहे. कलम 85 मध्ये संसदेचं सत्र, स्थगिती आणि विसर्जन याबद्दलची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 86 मध्ये सभागृहांना संबोधित करण्याचा आणि संदेश पाठवण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार देण्यात आलेला आहे. कलम 87 मध्ये राष्ट्रपतींचे विशेष अभिभाषण. कलम 88 मध्ये मंत्री व महान्यायवादी यांचे सभागृहाबाबत हक्क. कलम 89 मध्ये राज्यसभा सभापती व उपसभापती यांची निवड आणि उपराष्ट्रपती राज्यसभेचे सभापती असतील याची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 90 मध्ये राज्यसभेच्या उपसभापतींचं पद रिक्त होणं याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 93 मध्ये लोकसभेचे अध्यक्ष आणि उपसभापती यांची निवड. कलम 94 मध्ये लोकसभा विसर्जित होण्याआधीच अध्यक्षांचे पद रिक्त होणं व त्याची कारण तसेच नवीन अध्यक्षांची प्रोटेम अध्यक्षांमार्फत निवड होणं यासंबंधीची तरतूद कलम 94 मध्ये देण्यात आलेली आहे. कलम 105 मध्ये संसदेच्या सभागृहांचं आणि त्यांच्या सदस्यांचं आणि समित्यांचे अधिकार, विशेष अधिकार इत्यादी जे आहे कलम 105 मध्ये देण्यात आलेला आहे. कलम 109 मध्ये धन विधेयकासाठी विशेष प्रक्रिया. कलम 110 मध्ये धन विधेयकाची व्याख्या. कलम 111 मध्ये विधेयकांना राष्ट्रपतीची संमती आणि आर्थिक बाबींमधील प्रक्रिया देण्यात आलेली आहे. कलम 112 मध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्रक म्हणजेच काय तर बजेटची जी आहे तरतूद करण्यात आलेली आहे. केंद्राच्या बजेटची तरतूद कलम 112 मध्ये करण्यात आलेली आहे. कलम 117(2) मध्ये वित्तीय विधेयक 2 ची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 120 मध्ये संसदेत वापरण्याची भाषा. कलम 122 मध्ये न्यायालये संसदेच्या कामकाजाची चौकशी करू शकत नाहीत. कलम 123 मध्ये राष्ट्रपतींना अध्यादेश वटहुकूम जारी करण्याचा अधिकार याची तरतूद करण्यात आलेली आहे. घटनेत सर्वोच्च न्यायालयाची तरतूद कलम 124 ते 147 दरम्यान भाग 5 प्रकरण 4 या दरम्यान करण्यात आलेली आहे. कलम 124(1) नुसार सर्वोच्च न्यायालयाची तरतूद व त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक सरन्यायाधीश व इतर न्यायाधीश असतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 124(2) मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक व पदावधी सांगण्यात आलेला आहे आणि त्यांची पात्रता सांगण्यात आलेली आहे 124(3) मध्ये. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची पद्धत कलम 124(4) मध्ये सांगण्यात आलेली आहे.
पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला असणे ही तरतूद कलम 124(5) मध्ये सांगण्यात आलेली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या शपथेबद्दल 124(6) मध्ये सांगण्यात आलेलं आहे. पगार व भत्ते यांसंबंधीची तरतूद 125 मध्ये करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये हंगामी न्यायाधीशाची नेमणूक करण्याची तरतूद कलम 126 मध्ये आहे. तदर्थ न्यायाधीशाची नेमणूक करण्याची पद्धत 127 मध्ये आहे. 128 मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करण्याची पद्धत सांगण्यात आलेली आहे. कलम 129 नुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल. कलम 130 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे कार्यस्थान सांगण्यात आलेलं आहे. 131 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र देण्यात आलेली आहेत. कलम 132 मध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार सांगण्यात आलेला आहे. कलम 141 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्व न्यायालयांसाठी बंधनकारक असणार आहे आणि सल्ला देण्याचे अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालयाचं कलम 143 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. घटनेच्या कलम 153 ते 165 दरम्यान राज्यपाल, मुख्यमंत्री व त्यांचं मंत्रिमंडळ आणि राज्याचा महाधिवक्ता यांची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 153 नुसार प्रत्येक राज्यास एक राज्यपाल असेल किंवा 2 पेक्षा अधिक राज्यांसाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 154 मध्ये राज्याचा कार्यकारी कारभार हा राज्यपालांकडे असेल. कलम 155 मध्ये राज्यपालांच्या नियुक्ती संबंधी तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 156A मध्ये राज्यपालाचा पदावधी सांगण्यात आलेला आहे. राज्यपाल पदाची पात्रता 157 मध्ये सांगण्यात आलेली आहे आणि राज्यपाल पदाच्या शर्ती या कलम 158 मध्ये सांगण्यात आलेली आहेत. कलम 159 मध्ये राज्यपालांच्या शपथविधीविषयी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. कलम 161(1) नुसार राज्यपालास सल्ला व सहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 163(3) मध्ये मंत्र्यांनी राज्यपालास दिलेल्या सल्ल्याची चौकशी कोणत्याही न्यायालयात करता येणार नाही अशी तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 164(1) नुसार राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांची नेमणूक करतील. कलम 164(1)(a) नुसार मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांची संख्या किती असणार आहे यासंबंधी तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 164(1)(b) नुसार 10व्या अनुसूचीनुसार अपात्रतेची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 164(2) मध्ये मंत्रिमंडळ विधानसभेस सामूहिकरित्या जबाबदार असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 164(3) मध्ये मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांच्या शपथविधीविषयी तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 164(4) मध्ये जो मंत्री सलग 6 महिने राज्य विधिमंडळाचा सदस्य नसेल त्याचे मंत्रीपद संपुष्टात येईल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. पगार व भत्ते ठरवण्याचा अधिकार विधिमंडळाला असेल अशी तरतूद 164 कलम 5 मध्ये करण्यात आलेली आहे. कलम 165 मध्ये राज्याचा महाधिवक्ता यासंबंधी तरतूद करण्यात आलेली आहे. घटनेच्या भाग 6 कलम 167 ते 212 दरम्यान राज्य विधानमंडळाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार कलम 168 मध्ये राज्य विधानमंडळाची रचना सांगण्यात आलेली आहे. विधान परिषद निर्माण करणं किंवा नष्ट करणे ची तरतूद जी आहे कलम 169 मध्ये करण्यात आलेली आहे. कलम 170 मध्ये विधानसभेची रचना आणि कलम 171 मध्ये विधान परिषदेची रचना ही सांगण्यात आलेली आहे. कलम 172 मध्ये विधानसभा व विधान परिषद यांचा कालावधी. कलम 173 मध्ये विधानमंडळ सदस्यांसाठी पात्रता. कलम 178 मध्ये विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवडणूक. कलम 179 मध्ये विधानसभा अध्यक्षांचे पद रिक्त होणं यासंबंधीच्या तरतुदी सांगण्यात आलेल्या आहेत. कलम 182 मध्ये विधान परिषद सभापती व उपसभापती यांची निवडणूक. कलम 183 मध्ये विधान परिषद सभापती व उपसभापती यांचं पद रिक्त होणं. कलम 184 अधिवेशन बोलवण्यासंबंधीच्या तरतुदी. कलम 190 मध्ये विधानमंडळ सदस्याची जागा रिक्त होणे या संबंधीच्या तरतुदी आहेत. राज्य विधिमंडळ सदस्यांचे पगार व भत्तेची तरतूद कलम 195 मध्ये आहे. कलम 198 मध्ये धन विधेयकाबाबत विशेष कार्यपद्धती. कलम 199 मध्ये धन विधेयकाची व्याख्या. कलम 200 मध्ये राज्यपालांनी विधेयकांना संमती देण्याबद्दलची तरतूद सांगण्यात आलेली आहे. कलम 201 मध्ये राज्यपालांनी राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेली विधेयके. कलम 202 मध्ये राज्याचे
वार्षिक वित्तीय विवरणपत्रक म्हणजेच बजेट, कलम 210 मध्ये राज्य विधिमंडळाची भाषा आणि कलम 213 मध्ये अध्यादेश जारी करण्याचा राज्यपालांचा अधिकार यांच्या तरतुदी सांगण्यात आलेल्या आहेत. राज्यघटनेत उच्च न्यायालयाची तरतूद भाग 6 मध्ये कलम 214 ते 231 दरम्यान सांगण्यात आलेले आहेत. त्यानुसार कलम 214 मध्ये प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 215 मध्ये उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 216 मध्ये प्रत्येक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व राष्ट्रपतींनी वेळोवेळी नियुक्त केलेले अन्य न्यायाधीश यांचे मिळून उच्च न्यायालय बनलेलं असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची पद्धत सांगण्यात आलेली आहे. कलम 217 मध्ये. कलम 219 मध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा शपथविधी सांगण्यात आलेला आहे. कलम 222 मध्ये राष्ट्रपतींना भारताच्या सरन्यायाधीशांचा विचार घेऊन एका उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची बदली इतर उच्च न्यायालयात करता येते अशी तरतूद करण्यात आलेली आहे कलम 222 मध्ये. उच्च न्यायालयातील हंगामी मुख्य न्यायाधीशाची नियुक्तीची तरतूद कलम 223 मध्ये करण्यात आलेली आहे. कलम 224 मध्ये अतिरिक्त व हंगामी न्यायाधीशाची नियुक्ती करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि कलम 224A मध्ये निवृत्त न्यायाधीश यांची नियुक्ती करण्याची पद्धत सांगण्यात आलेली आहे. उच्च न्यायालयाचा प्राधिलेख काढण्याचा अधिकार कलम 226 मध्ये. कलम 227 मध्ये पर्यवेक्षणात्मक अधिकार क्षेत्र सांगण्यात आलेला आहे. कलम 231 मध्ये 2 किंवा अधिक राज्यांसाठी एक सामायिक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. जिल्हा न्यायाधीशाच्या नेमणुकीची तरतूद कलम 233 मध्ये करण्यात आलेली आहे. कलम 238 मध्ये केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासन या संबंधीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. कलम 239 मध्ये विविक्षित केंद्रशासित प्रदेशांसाठी स्थानिक विधानमंडळांची किंवा मंत्री परिषदेची किंवा दोघांची निर्मिती करण्याची तरतूद सांगण्यात आलेली आहे. कलम 241 मध्ये केंद्रशासित प्रदेशांसाठी उच्च न्यायालय स्थापन करणं या संबंधीची तरतूद करण्यात आलेली आहे. घटनेच्या भाग 9 कलम 243A ते O या दरम्यान पंचायतींचा जो आहे समावेश करण्यात आलेला आहे. त्यानुसार कलम 243A मध्ये ग्राम पंचायतींची व्याख्या सांगण्यात आलेली आहे. कलम 243B मध्ये ग्रामसभेसंबंधी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. कलम 243C मध्ये पंचायत गठीत करण्यासंबंधीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. कलम 243D मध्ये जागांच्या आरक्षणासंबंधी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. पंचायतींचा कालावधी कलम 243E मध्ये सांगण्यात आलेला आहे. सदस्य अपात्रता पंचायत सदस्यांची कलम 243F मध्ये. कलम 243G मध्ये पंचायतींचा अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या सांगण्यात आलेल्या आहेत. कलम 243H मध्ये पंचायतींना कर लादण्याचा अधिकार आणि निधी या संबंधीची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 243I मध्ये पंचायतींनी वित्त आयोग गठीत करणे या संबंधीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. कलम 243J मध्ये लेख्यांचं परीक्षण करणं, तसेच कलम 243K मध्ये पंचायतींच्या निवडणुका, कलम 243L मध्ये केंद्रशासित प्रदेशांना लागू करण्यासंबंधीच्या तरतुदी आहेत. कलम 243M मध्ये विविक्षित क्षेत्रांना हा कायदा लागू नसणे आणि कलम 243O मध्ये ग्रामपंचायती निवडणुकीबाबत न्यायालयाची हस्तक्षेपास मनाई या संबंधीची तरतूद आहे. घटनेमध्ये नगरपालिकेची तरतूद कलम 243P ते ZG दरम्यान करण्यात आलेली आहे. त्यानुसार कलम 343P मध्ये नगरपालिकेची व्याख्या सांगण्यात आलेली आहे. कलम 243Q मध्ये नगरपालिका गठीत करण्यासंबंधीची तरतूद आहे. कलम 243R मध्ये नगरपालिकांची रचना सांगण्यात आलेली आहे. कलम 243S मध्ये प्रभाग समित्या गठीत करणे व त्यांची रचना या संबंधीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. कलम 243T मध्ये नगरपालिकेच्या जागांचा आरक्षणासंबंधी तरतूद आहे. कलम 243U मध्ये नगरपालिकेचा कालावधी. कलम 243B मध्ये नगरपालिका सदस्य अपात्रता. कलम 243W मध्ये नगरपालिका अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या यांच्या संबंधी तरतुदी आहेत. कलम 243X मध्ये कर लादण्याचा अधिकार आणि निधी. कलम 243Y मध्ये नगरपालिकेसाठी वित्त आयोग गठीत करणे. कलम 243Z मध्ये लेख्यांचं परीक्षण करणं. कलम 243ZA मध्ये नगरपालिका निवडणुका. कलम 243ZB मध्ये केंद्रशासित प्रदेशांना लागू करणे.
नगरपालिका या संबंधीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. कलम 243 ZC मध्ये विविक्षित क्षेत्रांना कायदा लागू नसणं. कलम 243 ZD मध्ये नगरपालिकेसाठी जिल्हा नियोजन समितीची स्थापना करणं. कलम 243 ZE मध्ये महानगर नियोजन समितीची स्थापना नगरपालिकेसाठी करणं. कलम 243 ZG मध्ये निवडणुकीबाबत न्यायालयाच्या हस्तक्षेपास मनाई या संबंधीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. घटनेमध्ये सहकारी संस्थांचा समावेश कलम 243 ZH ते ZT दरम्यान करण्यात आलेला आहे. त्यानुसार कलम 243 ZH मध्ये सहकारी संस्थांची व्याख्या सांगण्यात आलेली आहे. कलम 243 ZI मध्ये विधी संस्थापनासंबंधीच्या तरतुदी सांगण्यात आलेल्या आहेत. कलम 243 ZG मध्ये मंडळाचे सदस्य व पदाधिकारी यांची संख्या व पदावधी या संबंधीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. कलम 243 ZK मध्ये सहकारी संस्था संबंधीच्या निवडणुकीची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 243 ZM मध्ये लेख्यांच्या परीक्षणासंबंधीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि कलम 243 मध्ये अनुसूचित क्षेत्र व आदिवासी क्षेत्र यांच्या प्रशासनासंबंधीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. वित्त आयोगाची रचना कलम 280 मध्ये करण्यात आलेली आहे. वित्त आयोगाच्या शिफारसी संबंधीच्या तरतुदी कलम 281 मध्ये करण्यात आलेल्या आहेत. संघ व राज्य लोकसेवा आयोगासंबंधीच्या तरतुदी कलम 315 ते 323 दरम्यान करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार कलम 315 मध्ये संघ राज्यासाठी आणि राज्यासाठी एक लोकसेवा आयोग असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 315(2) मध्ये 2 किंवा अधिक राज्यांसाठी एक संयुक्त लोकसेवा आयोग असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 316 मध्ये संघ व राज्य लोकसेवा आयोग या संबंधीची रचना, नेमणूक व पदावधी याची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 317 मध्ये संघ लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग यांच्या सदस्यांना पदावरून दूर करण्यासंबंधीची तरतूद करण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगाची तरतूद कलम 324 मध्ये करण्यात आलेली आहे. लोकसभेत जागांमध्ये अनुसूचित जाती व जमातींसाठी आरक्षणाची तरतूद कलम 330 मध्ये करण्यात आलेली आहे. कलम 331 मध्ये लोकसभेत अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्व असणे या संबंधीची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 332 मध्ये विधानसभेच्या जागांमध्ये अनुसूचित जाती व जमातीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 333 मध्ये विधानसभेत अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्व असण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 338 मध्ये अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि कलम 338A मध्ये अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यासंबंधीची तरतूद करण्यात आलेली आहे. घटनेच्या कलम 343 ते कलम 351 दरम्यान कार्यालयीन भाषा व राजभाषेचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानुसार कलम 343 मध्ये संघ राज्याच्या राजभाषेची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 344 मध्ये राजभाषेसाठी आयोग व संसदीय समिती स्थापन करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 345 मध्ये राज्याची राजभाषेची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 346 मध्ये राज्यामधील अथवा राज्य व संघराज्य यामधील व्यवहाराची राजभाषा या संबंधीची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 348 मध्ये सर्वोच्च व उच्च न्यायालयाची कायदे विधेयकाबद्दलची भाषा या संबंधीची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 351 मध्ये हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्व या संबंधीची तरतूद करण्यात आलेली आहे. आता आपण पाहूया आणीबाणीच्या तरतुदी कशा प्रकारे आहेत. तो कलम 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद देण्यात आलेली आहे. कलम 356 मध्ये राष्ट्रपती राजवटी संबंधीच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. कलम 360 मध्ये आर्थिक तसे वित्तीय आणीबाणी संबंधीची तरतूद देण्यात आलेली आहे. घटना दुरुस्तीची तरतूद कलम 368 मध्ये करण्यात आलेली आहे. कलम 370 मध्ये जम्मू काश्मीरसाठी स्थायी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. कलम 371 मध्ये वैधानिक विकास मंडळाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि कलम 373 मध्ये प्रतिबंधनात्मक स्थानबद्धता कायदा या संबंधीची तरतूद करण्यात आलेली आहे. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचं कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.